मराठी गोष्ट. एकदा एक जावई बापू कामानिमित्त आपल्या सासूरवाडीला गेले. सासूबाई न्याहारीसाठी गरम गरम धिरडी करून त्यांना खाऊ घातली. जावयाला धिरडी फारच आवडली. त्यांनी सासूबाईला धिरड्याची पाककृती विचारली. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अहो, माझ्या मुलीला फक्त सांगा, धिरडं कर, तिला छान जमतात. जावई बापू होते विसरभोळे. आपण धिरडं हे नाव विसरू याची त्यांना खात्रीच होती. त्यामुळे ते तोंडाने धिरडं धिरडं असं म्हणत घरी निघाले. आपल्या घराजवळ येईपर्यंत त्यांना हा शब्द लक्षात राहिला. पण घरासमोर आल्यावर सारवलेल्या अंगणात त्यांनी न बघता पाय टाकला आणि झालं. जावई बापू धाडकन घसरून पडले. रागानेच ते म्हणाले, कोणी सारवलं हे? किती निसर्ड झालंय. घरात आल्यावर बायकोने चहा पाणी दिलं. मग जावई खुशीत येऊन सासरची खुशाली बायकोला सांगू लागले. ते म्हणाले, अगं सासूबाईंनी ते निसर्ड केलं होतं, तूही कर. मला फार आवडलंय. बायको बुचकळ्यात पडली. हे निसर्ड म्हणजे काय तिला कळेना. ती काहीच बोलेना. दुपारी जेवताना नवऱ्याला पानात धिरडं दिसलं नाही. तो होता तापट. त्याने बायकोला विचारलं, निसर्ड नाही का केलं? बायको ढिम्म. नवरी बुवांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी बायकोला पाठीत दणके द्यायला सुरुवात केली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या आजी धावत आल्या. त्या म्हणाल्या, अरे कशाला मारतो आहेस? एवढं मारून मारून तिच्या पाठीचं अगदी धिरडं केलंयस की तू मेल्या. तो शब्द ऐकल्यावर नवरोबांना आठवलं, अरे सासूबाईंनी केलेल्या पदार्थाचं नाव निसर्ड नसून धिरडं आहे. बायकोला मारायचं थांबून ते म्हणाले, अगं माझं चुकलंच. तुझ्या आईने ते धिरडंच केलं होतं. तेच मला हवं आहे. हा किस्सा ऐकून आजीबाई खुदुखुदू हसल्या आणि म्हणाल्या, देईल तुला ती धिरडं, आता मारू नकोस तिला. दोस्तांनो, यावरून एकच लक्षात ठेवायचं की कुठलीही गोष्ट करताना ती समजून घेऊन करायला हवी. नुसती घोकंपट्टी केली तर मग धिरडं आणि निसर्ड्यासारखं होतं.